यानंतर हिंगोलीत जाऊयात। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी मतदान केलेलं आहे। यावेळी त्यांनी मतदान केंद्राबाहेर जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा दिलेल्या आहेत। तर आपण पाहतोय हिंगोलीमध्ये सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आता हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। साम टीव्हीवर आपण याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय। कशा पद्धतीने त्यांनी मतदान केलं आणि मतदान केंद्राबाहेर येताच त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा दिलेल्या आहेत। आणि सध्या साम टीव्हीवर पाहतोय आपण आमदार संतोष बांगर आपला मतदानाचा हक्क सध्या बजावतायत। हिंगोलीतील लढत ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। बोलो श्री रामचंद्र की जय। हिंगोलीतील आपण थेट ही दृश्य पाहतोय। आमदार संतोष बांगर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मतदान केंद्राबाहेर येताच जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत। यंदा हिंगोलीमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे।